तर महत्त्वाची बातमी समोर येतेय। सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जावळी आणि महाबळेश्वर मध्ये आता तुफान बॅटिंग सुरू आहे। तर साताऱ्यात अद्याप 85% सरासरी पावसाची नोंद झालेली आहे। सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे, त्या ठिकाणी जावळी आणि महाबळेश्वर मध्ये तुफान बॅटिंग होतीये, त्यामुळे सातारा जिल्ह्यात आता दमदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। जावळी आणि महाबळेश्वर मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं समजतंय। साताऱ्यात अद्याप 85% सरासरी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। पावसासंदर्भात ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सातारा जिल्ह्यात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। जावळी आणि महाबळेश्वर मध्ये पावसाची तुफान बॅटिंग होती। साताऱ्याच्या जावळी आणि महाबळेश्वर मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। साताऱ्यात अद्याप 85% सरासरी पावसाची नोंद झालेली आहे। सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं समजतंय। पावसासंदर्भात ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। जावळी आणि महाबळेश्वर मध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। साताऱ्यात अद्याप 85% पावसाची नोंद झालेली आहे। तर काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। जावळी आणि महाबळेश्वर मध्ये तुफान पाऊस सुरू आहे। तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस बरसतोय। उजनीतून त्यामुळे चंद्रभागा नदीत आता 20,000 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। पंढरपूरमध्ये आज हे पाणी दाखल होणार आहे। तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे उजनी धरणातून चंद्रभागा नदीत 20,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय। आज हे पाणी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। तर पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटणार आहे। पाणी पुरवठा करणारी 4ही धरणं भरली आहेत। पुण्यातील 4 धरणं मिळून 90% पाणीसाठा आता निर्माण झालाय, त्यामुळे पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात हा चांगलाच पाऊस सुरू आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात किती पाणीसाठा आहे ते जाणून घेऊया। तर खडकवासला धरणात 69.52% इतका पाणीसाठा आहे। पानशेत धरणात 90.88% इतका पाणीसाठा आहे। तर वरस गावात 93.49% पाणीसाठा आहे। टेमघर धरणात 83.78% पाणीसाठा आहे। तर एकूण पाणीसाठा हा 89.64% इतका झालाय। तर एकूण पाणीसाठा हा टीएमसी मध्ये 26.14 इतका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।